कोकण किनारपट्टीवर पर्ससीन मच्छीमारीसाठी 31 डिसेंबर नंतर अधिकृत बंदी असताना देखील शेकडो अधिकृत आणि अनधिकृत पर्ससीन तसंच मिनी पर्ससीन मासेमारी नौका राजरोसपणे मासेमारी करतायत। विशेष म्हणजे याबाबत छोट्या मच्छीमारांकडून कायमच मत्स्य विभागाला ह्याची माहिती दिली जाते। मात्र मत्स्य विभागाचं उत्तर ऐकलं तर तुम्ही देखील थक्क व्हाल, कारण 31 डिसेंबर पासून पर्ससीन मासेमारी बंद असल्याचा दावाच मत्स्य उपायुक्त राजेंद्र भादुले यांनी केलाय। पूर्ण पर्ससीन मासेमारी बंद करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार कोणीही पर्ससीन मासेमारीला जायचे नाही आहे आणि जे कोण पर्ससीन मासेमारीला जाईल त्याच्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल। सप्टेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत जिल्ह्यातील 274 पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौकांनी अटी नियमांप्रमाणे मासेमारी करणं बंधनकारक आहे। असं असताना देखील सागरी भागात 350हून अनधिकृत पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौका अटी आणि शर्तीचं उल्लंघन करत असल्याचा आक्षेप समितीनं केलाय। 12 वावाच्या आत अगदी किनाऱ्यालगत बेकायदा मासेमारी करत असल्याचा आरोप आहे। त्याबाबत अनेक तक्रारी करूनही कारवाई होत नाहीये। फक्त कायदा झालाय तर कागदपत्री केला नाही आहे, त्याच्यावर काही कारवाई नाही। जर कारवाई होती तर हे बंद झाले असते। किती वेळा आम्ही जाऊन आलो तिकडनं तरी कारवाई नाही। संध्याकाळी पण जाताना ते रात्रभर असतातच समुद्रात। त्यांना असं वाटते प्रशासनाला की हे समुद्रात 24 वाजच्या बाहेर 22 वाजच्या बाहेर आहेत, पण कुठे नाही, 10 वाजच्या बाहेरच सर्व आहेत। फक्त मिनीपर्यंत ते बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे ते सर्व मोठे सर्व चालू आहेत। जिल्ह्यातील अनेक बंदरात बेकायदा राजरोस पर्ससीन मासेमारी सुरू आहे। वरवडे येथील सुमारे 15हून जास्त मिनी पर्ससीन नौका मासेमारी परवाने नसतानाही कार्यरत आहेत। अनेक नौकांवर रजिस्ट्रेशन नंबर नमूद नाहीत। ही बाब सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत घातक आहे। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।